फूड म्हणून काय उत्तम असेल तर तुम्ही नेस्लेचे फूड चांगले असतात हेच सांगाल, कारण तेच आपल्या डोळ्यासमोर येतात, कारण त्याची तशी जाहिरातच केली आहे. मात्र हेच बेबी फूड खाऊन पाकिस्तानात अनेक लहान मुलं मेली. त्याविरोधात आवाज उठवला सईद आमिर रजा यांनी. या स्टोरीच्या माध्यमातून नेस्लेच्या प्रोडक्टमध्ये किती घोड बंगाल आहे हे आम्ही आमच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. नेस्लेने संपूर्ण जगातील स्वच्छ पिण्याचं पाणी हे संपवून टाकलं आहे. तुम्हाला हे ऐकून थोडं वेगळं वाटेल, कारण नेस्लेने पूर्ण जगावर आपलं मार्केट असं तयार केलं आहे व त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत ते पाण्याशिवाय शक्य नाही. नेस्ले एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. नेस्लेच्या 8,000हून अधिक ब्रांचेस आहेत. नेस्लेने जो बेबी फॉर्म्युला वापरला त्यामुळे खूप जलद गतीने नेस्ले हा लोकांच्या घराघरात पोहोचला. त्यांनी आपल्या फॉर्म्युल्यात असं सांगितलं की नेस्लेचं बेबी मिल्क हे आईच्या दुधाइतकंच पौष्टिक किंबहुना त्याहून जास्त आहे व आईचं दूध हे मुलाला पुरेसं नाही. नेस्लेने असे देश टार्गेट केले जिथे पाण्याची कमतरता व गरिबी आहे, त्यामुळे तेथे आपले प्रोडक्ट हे विकलेच जातील अशी मोनोपॉली त्यांनी तयार केली. 1990मध्ये खूप जलद गतीने नेस्लेने आपला प्रोडक्ट बाजारात आणला. नेस्लेने मुख्यतः दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व भारतासारख्या देशाची निवड केली. या देशामध्ये त्यांनी अशी जाहिरात केली की नेस्लेचं दूध आणि आईचं दूध हे एकसारखंच आहे. मात्र 2007च्या सेव्ह द चिल्ड्रन वर्ल्ड रेकॉर्डचा विचार केल्यास आईचं दूध हे बाळासाठी सगळ्यात जास्त चांगलं आहे हेच सिद्ध झालं. ज्यावेळी हे प्रोडक्ट पाकिस्तानात आणि दक्षिण आफ्रिकेत विकलं गेलं तेव्हा या कंपनीने तेथीलच अस्वच्छ पाण्याचा वापर केला. लोकांमध्येही अज्ञान असल्यामुळे त्यांना हे कळालं नाही व तेव्हाच पाकिस्तानात अनेक लहान मुलं मेली व त्यावेळी पाकिस्तानात सईद आमिर रजा हे नेस्लेचे बेबी फूड सेल करीत होते. त्यानंतर पाकिस्तानातील एक डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुमच्या ह्या प्रोडक्टमुळे लहान मुलं मरत आहेत व काहींमध्ये खूप जास्त प्रमाणात कुपोषण आढळलं. तेव्हा सईद आमिर रजा यांनी आपल्या नोकरीची पर्वा न करता या मल्टीनॅशनल कंपनीच्या विरोधात ते उभे राहिले. नेस्लेची सत्यता लोकांसमोर कळावी की नेस्ले ही ग्राहकांच्या डोळ्यात धूळ टाकून लहान मुलांना विष देत आहे. बेबी फूडमुळे लहान मुलांना एक सुदृढ जीवन मिळण्याऐवजी याच फूडने त्यांचं जीवन हिसकावून घेतलं व त्यामुळे सईद आमिर रजा हे या कंपनीच्या विरोधात उभे राहिले. तेव्हा ते युरोपला गेले व त्यांनी ही गोष्ट जनतेसमोर आणली की कशा पद्धतीने नेस्ले ही लोकांची फसवणूक करीत आहे. तेव्हा त्यांनी बँक स्लिप दाखवल्या, डॉक्टरांना जे गिफ्ट दिले जातात त्याचे रिटर्न ऑथरायझेशन स्लिपही दाखवल्या. त्यानंतर नेस्ले कंपनीने त्यांना खोटं ठरवलं व त्यांच्यावरच आरोप केले गेले. तसंच यामुळे त्यांना व त्यांच्या फॅमिलीलाही खूप त्रास सहन करावा लागला. सईद आमिर रजा यांच्या जीवनाचं एकच ध्येय होतं की मी एका जरी मुलाचं आयुष्य वाचवू शकलो तरी माझं जीवन जगणं हे सार्थक होईल. त्यांच्या याच सत्य घटनेवर आधारित टायगर हा सिनेमा आला आहे. मुख्य भूमिकेत आहेत इम्रान हाशमी, गीतांजली थापा व दिग्दर्शन केले डेनिस ट्रेनोविक यांनी. हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून नेस्ले कंपनीने खूप सारी मोठी रक्कम या चित्रपटाच्या निर्मात्याला दिली होती, मात्र ते राजी झाले नाहीत. तसेच 2014 साली हा चित्रपट टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. मात्र अशा सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला भारतात म्हणावं तितकं प्रोत्साहन मिळत नाही. पाकिस्तानात जेव्हा नेस्लेचा मुद्दा समोर आला तेव्हा या विरोधात डॉक्टर, हॉस्पिटल आणि मीडियाही बोलायला तयार नव्हती, कारण सगळ्यांचीच तोंडं पैशाने बंद झाली होती. मात्र तेव्हाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे हे सांगण्यात आलं होतं की आईचं दूध हे बाळासाठी पुरेसं असतं आणि बाळाचं पोटही आईच्या दुधाने भरतं. मात्र ह्या कंपनीला असेच देश का दिसतात, कारण त्यांना हे माहीत आहे की आपले प्रोडक्ट हे दुसऱ्या देशामध्ये बॅन आहेत. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशात हे प्रोडक्ट विकत घेण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे ह्या कंपनीचा खुलासा होणं गरजेचं होतं. हा चित्रपट जेव्हा तयार झाला तेव्हा याची प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी सईद आमिर रजा यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर फिल्म फेस्टिवलसाठी ते सन सेबॅस्टियनला गेले. तेव्हा त्यांच्या कार्याचा बसलेल्या प्रेक्षकांनी फार कौतुक केलं व ते म्हणाले की जनतेचे हे प्रेम माझ्यासाठी नोबेल पुरस्कारासारखंच आहे. या चित्रपटाच्या रिलीजला विरोध झाल्यामुळे झी5 ॲपवर 21 नोव्हेंबरला या चित्रपटाचं डिजिटल प्रीमियर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो ते पाहणं गरजेचं ठरेल.